नमस्कार, सुप्रभात. कबीर पदावलीच्या या 43व्या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या भागातलं पहिलं पद 124व आपल्याला सांगतं की भक्ती कशी निरंतर सातत्याने झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये एक मनोभूमिकेचं स्थैर्य आणि दीर्घकाळ प्रतीक्षा करण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे. आपल्याला आठवत असेल की पतंजली योगसूत्रामध्ये सुद्धा ईश्वर प्रणिधान कसं असावं हे सांगताना असं म्हणतात की दीर्घकाल आणि निरंतर असं ते झालं पाहिजे. तर तसंच हे 124व पद आहे. हिंदीतून ऐका. निरमल निरमल राम गुण गावे, सो भगता मेरे मनी भावे. निरमल निरमल राम गुण गावे, सो भगता मेरे मनी भावे. जे जन ले ही राम की नाऊ, ताकि मैं बलिहारी जाऊं. जिहि घटी राम रहे भरपूरी, ताकि मैं चरणन की धूली. जाति जुलाहा मति को धीर, जाति जुलाहा मति को धीर, हर्षि हर्षि गुण रमय कबीर. स्वतःकडे धाकटेपणा घेतात शेवटच्या ओळीमध्ये आणि शिवाय त्याच्यात एक असाही भाव आहे की ते विणकर आहेत. जाती जुलाहा, तेव्हा एक एक धागा जोडत जोडत महावस्त्र कसं सावकाश विणावं लागतं याचा त्यांना अनुभव आहे. ऐका मराठीतून पद 124. निर्मल निर्मल राम गुण गातो, तोच भक्त मजला आवडतो. राम नाम जे जन हो स्मरती, ओवाळीन जीव त्यांच्या वरती. रामच नांदे पूर्ण ज्या घटी, त्या चरणीची धूली मम माथी. कोष्टी मी तर अवधिरान मी, रमे कबीर राम गुण गायनी. आपल्या विणकर व्यवसायाचा अनुभवाचा दाखला देत कबीर म्हणतात की कपाशीच्या शेतातून कापूस वेचण्यापासून ते मागावरती सलग सणंग तयार करीपर्यंत कितीतरी प्रक्रिया कराव्या लागतात. अनुभवी कोष्ट्याला ठाऊक असतं की ताणे बाणे विणून अखेर वस्त्र तयार होईपर्यंत पुष्कळ काळ जातो. त्याचप्रमाणे ईश्वर दर्शन हे काही चुटकीसरशी होणारी गोष्ट नाही. म्हणून कबीर इथे म्हणतात की मी अवधिरा नाही, उतावळा नाही. अखंड रामाच्या भजनामध्ये असणाऱ्या सत्संगामध्ये मी राहीन आणि हळूहळू मीही रामनामात रंगून जाईन. भगवत प्रेमाची ही गोडी अंगामध्ये मुरली म्हणजे आपण अंतर्बाह्य राममय होऊन जाऊ, ही तळमळ कबीरांची दिसून येते. आता या पुढच्या 125 ते 128 या पदांमध्ये मात्र कबीर अतिशय पोटतिडकीने आणि तीव्रपणाने अशा माणसांचा उपहास करतायत ज्यांना मनुष्य जन्माचं प्रयोजन सांगूनही समजत नाही आणि जे लौकिकाच्या ऐहिकाच्या लोभामोहातून बाजूलाच सरत नाहीत आणि जन्म वाया घालवतात. त्या माणसांचा जन्माला येऊन उपयोग काय, या थोड्याशा खेदानी आणि बऱ्याचशा रागानी ही पदं उमटलेली दिसतात. तर ऐका, मी असं करते 125 ते 128 ही सगळी पदं आधी हिंदीतून आणि लगेच मराठीतून वाचते, कारण समान वैचारिक धागा आहे आणि मग नंतर आपण विवेचनाकडे जाऊ. तर हे 125व पद हिंदीतून. जा नरी राम भगती नहीं साधी, सो जनमत काहे न मुवो अपराधी. गर्भ मुची भई किन बांझ, सुकर रूप फिरे कली मांझ.
जी कुली पुत्र न ज्ञान विचारी, बाकी विधवा काहे न महतारी. कहे कबीर नर सुंदर स्वरूप, राम भगति बिन कुचिल करूप. पद 126. राम बिना धिक धिक नर नारी, कहाते आई कियो संसारी. रज बिना कैसो रजपूत, ज्ञान बिना फोकट अवधूत. गणिका को पुत पिता कासो कहे, गुरु बिन चेला ज्ञान न लहे. कंवारी कन्या करे श्रृंगार, शोभन पावे बिन भरतार. कहे कबीर हूँ कहता डरूं, सुषदेव कहे तो मैं क्या करूं. आता 127 पद थोडं मोठं आहे. जरी जाऊ ऐसा जीवना, राजा राम सुप्रीति न होई. जन्म अमोलिक जात है, चेती न देखे कोई. मधुमाशी धन संग्रह, मधुआ मधु ले जाई. गयो गयो धन मूढ़ जना, फिर पीछे पछताई. विषया सुख के कारणे, जाई गनिका सुप्रीति लगाई. अंधे आगी न सूझई, पढ़ी पढ़ी लोग बुझाई. एक जन्म के कारणे, कत पूजो देव सहसोरे. काहे न पूजो राम जी, जाको भगति महेसोरे. कहे कबीर चित चंचला, सुनहु मूढ़ मति मोरी. विषया फिर फिरिया वई, राजा राम न मिलही बहोरी. आणि हे 128 पद हिंदीतून. राम न जपहू कहा भयो अंधा, राम बिना जम मेले फंदा. सुतदारा का किया पसारा, अंत की बेर भये बटपारा. माया ऊपरी माया मांडी, साथ न चले पोषरी हांडी. जपो राम ज्यों अंति उबारे, ठाड़ी बाह कबीर पुकारे. आहेत ना अगदी तळतळाटानी सांगतायत. बघा पद 125. साधली न ज्यांनी रामाची भक्ती, ते उपजताच कासया न मरती. गर्भ त्यागून वांझ कान झाली, कळी माझी डुक्करे निपजली. ना विचार ना ज्ञान ज्याकुळी, कान मायती विधवा झाली. कबीर म्हणे मदनाचा पुतळा, राम भक्तिविण कुरूप कुचला. पद 126. रामाविण धिक नरनारी, पडले वृथाच ते संसारी. रजोगुणाविण कसता रजपुत, ज्ञानाविण हो फुकाच अवधूत. बाप नसे गणिका पुत्राला, गुरुविण अजाण राही चेला. कुमारीचे 16 शृंगार, वृथाच सजना वीण खरोखर. सांगायाला कबीर कजरतो, पण शुकदेवही हेच सांगतो. पद 127. जळोजिणे जर रामावरती प्रेम जडेना. जळोजिणे जर रामावरती प्रेम जडेना. जन्म अमोलिक वाया जातो, जागे होऊन पाहतीना. मधमाशी मध गोळा करते, दुसराच परी घेऊन जाई. गेले रे बा तुझेही धन बघ, नंतर पस्तावा होई. लालचिने तू विषय सुखाच्या, जीव जडविला गणिके संगे. आग विझेना डोळे झाकून, विझविती ते ज्ञानी जागे. या जन्मीच्या सुखा कारणे, कशास 100 देव पूजिसी देव. एक रामधर चित्ती नित्य, जसा स्मरे शंभू महादेव. कबीर म्हणे वा चंचल चित्ता, मूर्खा माझी ऐक सूचना. राम न भेटे तर तू फिरूनी विषयी पडशील पुन्हा पुन्हा. आणि हे 128 पद. आंधळ्या कान राम जपसी, रामाविण यमपाशी पडसी. आंधळ्या कान राम जपसी, रामाविण यमपाशी पडसी. लेकी सुना मांडला पसारा,
अंतकाळी लुटतीलच तुझला. मायेवरती माया मांडी, सवेन येईल ही रीती हांडी. रामजपा जो अंती बुद्ध रे, बाहू पकडून कबीर पुकारे, बाहू पकडून कबीर पुकारे. रामदास आठवतात. नको दैन्यवाणे जिणे भक्ती उणे म्हणतात. ज्ञानेश्वर एका अभंगामध्ये म्हणतात की राजाच्या राणीला सगळी सुख नित्य प्राप्त असतात, कारण ती राजाची असते. सर्व सत्ता तिच्या अवगत असते आपोआप. तसं आपण देवाचं झालो तर आपणही आपोआप ऐश्वर्य संपन्न होऊ. पण जर देवाशी जवळीकच झाली नसेल ते मात्र खरं खरं करंटेपण आहे. असं नुसतं खायला काळ आणि भुईला भार होऊन जगण्यामध्ये काय श्रेय आहे. म्हणून अशा जिण्याचा कबीर अतिशय कठोर शब्दामध्ये तिरस्कार करतायत. 125व्या पदामध्ये कुचला या विषारी आणि कडू फळाची उपमा देतात कबीर अभक्त माणसाला. अशा माणसांना जन्म देण्यामध्ये कुठलीही धन्यता नाही. अशी संतती निपजण्यापेक्षा अजिबात मुलच झालं नाही तरी पत्करलं असा विचार ते मांडतात. अशी आई वांझोटी असेल तरी चालेल, किंवा ती विधवा असेल तर निदान तिला मूल होणं टळेल. हे विचार फार टोकाचे, तीव्र आणि कळवे वाटतात, पण ते सर्वांच्या भल्यासाठीच्या तळमळीतून आलेले परखड बोल आहेत. एखादी औषधी मात्रा जशी कडवट चवीची पण गुणकारी असते, तसे हे कबीरांचे तीव्र नापसंतीचे उद्गार आपल्याला जाग आणण्यासाठीचे जालिम उपाय आहेत. अगदी मदनाच्या पुतळ्या इतका सस्वरूप राजविंडा माणूस देखील जर निव्वळ अहंकारी, उद्धट, स्वार्थी असेल तर आपल्याला नकोसाच वाटतो, कारण त्याच्याजवळ विचार आणि ज्ञानाची वानवा असते. त्याप्रमाणे भक्तिहीन माणसाची ही संगत अगदी डुकरा एवढी किरसवाणी, दुस्सह, नकोशी असते असं ते म्हणतात. भक्ती माणसाला विनम्र, त्यागशील, सत्वशील करते. अन्यत्र एका ठिकाणी कबीर अभक्ताची तुलना वाखाच्या दोराशी करतात आणि म्हणतात की वाखाचा दोर जितका भिजवू तितका आणखीन कठोर होत जातो. तसं भक्तिहीन माणसाला प्रेमाने मऊ करणं दुरापास्त असतं. माणसाच्या जन्माला येऊनही आपलं श्रेष्ठ कर्तव्य काय हे आपल्याला समजलंच नाही तर जन्म वायाच जातो. जसं रजगुण आहे, पराक्रम आहे असं असेल तरच त्या माणसाला अभिमानाने मी रजपूत आहे असं म्हणतायत, किंवा ज्ञानी असेल तरच तो अवधूत म्हणून शोभा देईल. पण नाहीतर नुसतं अंगाला राख फासली आणि गोसाव्याचं सोंग घेतलं तर काय असेल. बिन बापाच्या लेकराला किंवा गुरुहीन शिष्याला काही प्रतिष्ठा नसते. तसंच जर जगण्याचं प्रेय गवसलं नाही तर कुवार मुलीचं नटणं थटणं जसं योग्य वर तिला भेटत नाही तोवर वाया जातं, तशी गत होते. सुयोग्य जोडीदार मिळाला की तिचं नटणं थटणं सफळ होईल. हे आपण माणसातच नाही प्राणीमात्रामध्ये सुद्धा बघतो. कबीर गृहस्थाश्रमी संत होते म्हणून त्यांना असा विचार सुचला असं नाही. ते म्हणतात की शुकदेव देखील हेच सांगतात. शुकदेव तर संन्यासी होते, पण तरी त्यांनीही अशा तऱ्हेची उदाहरणं दिली आहेत की तुम्ही कशासाठी काय करता याचा विवेक ठेवा. आपल्याला आठवत असेल कबीर पदावलीची सुरुवात कबीर रूपी परिउत्सुक नववधू रामराय पतीशी परिणय होऊन सुख पावण्याची आकांक्षा व्यक्त करणारीच पदांनी होते. म्हणूनच इथे 127 आणि 28व्या पदामध्ये रामावर प्रेम कसं जडेल याची माणसाने विवंचना करावी, बाकी सगळा प्रपंच निस्सार आहे हेच ते पुन्हा पटवून देतात. ऐहिक जीवनात धन प्रतिष्ठा जोडण्याची
सुख मिळवण्यासाठीची सगळी धडपड नश्वर आहे, भंगूर आहे. आज ना उद्या ते सुख, मानमरातब ती सगळी यातायातही संपणार आहे. मधमाशा, मुंग्या इतक्या उद्योगीपणाने मध, अन्न साठवतात, पण ते सगळंच त्यांना भोगायला मिळत नाही. अस्वल, माणसं ते मधल्यामध्ये फस्त करतात. हे आपण बघतो, तरीही विषय लालसेने ऐहिक सुखोपभोगात गुंतून जाऊन आपण भजन पूजनही तात्पुरत्या लाभाच्या इच्छेनेच करतो. हे केवळ हास्यास्पदच नाही तर उबग आणणारं आहे. घरचं सुख टाकून वेश्येच्या नादी लागणं जसं काही दिवस पैसा गाठीशी असेपर्यंत गोड वाटेल, तरी अंततः घातक आहे. तसंच अक्षय सुखाचा ठेवा असं रामनाम दूर करून निव्वळ विषय जवळ करणं घातक आहे. कारण भोग आणि भोगता या दोन्हींना अंत आहे. त्या पाठच्या वासनेला जोवर अंत नाही, तोवर जन्मानुजन्म आपण भोगान्न भुक्ता वयमेव भुक्ता हाच प्रत्यय घेत राहू. आपण भोग उपभोगतो असं आपल्याला वरवर वाटलं, तरी खरं म्हणजे काळच आपला घास करत असतो, असं ते सुभाषित म्हणतं. तसं होऊ नये असं वाटत असेल तर वेळेवर जाग आली पाहिजे. आगीत तेल तूप घालत राहिलो तर ती कधीच विझणार नाही. ती विचारपूर्वक विवेकाने शमवली पाहिजे. हा विवेक जागवण्यासाठीची किमया एक नामस्मरण घडवतं. असं कबीर शिवाचं उदाहरण देतात की जसं शिव महादेव सतत रामनाम जपतात कैलासावर असं सांगितलं जातं, तसं एकनिष्ठेने, सातत्याने आणि दुसरं कुठलंही प्राप्तव्य नको अशाच भावनेतून जर नामस्मरण घडलं तर आपला जन्म सार्थकी लागण्याची शक्यता आहे. आज इथेच थांबूया. नमस्कार.